लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक या मुद्द्याला सुरुवात करत असताना एकंदरीत लोकसंख्येचं वितरण जे आहे हे अतिशय विषम अशा प्रकारचं लोकसंख्येचं वितरण असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. जगातील सर्व प्रदेश जे आहेत त्या प्रदेशामध्ये एकसारखी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. तर लोकसंख्येचं वितरण जे आहे ते अतिशय विषम स्वरूपामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये पृथ्वीचा एकूण 50% भाग जो आहे तो आपल्याला मानव विरहित असलेला पाहायला मिळतो आणि उर्वरित 25% भाग खूपच विरळ लोकवस्तीचा आहे. तर 25% भाग जो आहे तो अतिशय दाट लोकवस्तीचा असलेला आपल्याला दिसून येतो. आता जगामध्ये असणारे जे काही निरनिराळे खंड असतील किंवा देशांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लोकसंख्येची विभागणी जी आहे ही अतिशय विषम स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या प्रकारे जगामध्ये लोकसंख्येचं वितरण जर बघितलं तर समसमान असं कोणत्याही भागामध्ये आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे वेगवेगळे भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय हे सगळे घटक जे आहेत ह्या घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. आता राजकीय दृष्ट्या सुद्धा जर बघितलं तर काही देशांची काही धोरणं असतील किंवा त्या ठिकाणची परिस्थिती असेल त्याचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होतो. त्याचबरोबर भौगोलिक घटक आहेत, भौगोलिक घटकांचा सुद्धा त्याच्यामध्ये आपला लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम जो आहे तो परिणाम होत असं आपल्याला पाहायला मिळतो. आता लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा भौगोलिक घटकामध्ये जर बघितलं तर पहिला जो आहे तो भूरचना. आता भूरचना म्हणजे काय तर यामध्ये प्राकृतिक रचना जी आहे त्याला इंग्लिशमध्ये रिलीफ असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय येतं तर पर्वत, पठार, मैदान, त्याचबरोबर समुद्रकिनारे किंवा प्रदेशाची उंची हे भौगोलिक घटकामध्ये याचा समावेश होत असल्यास आपल्याला दिसून येतो. म्हणजेच लोकसंख्येचं वितरण जे आहे त्या लोकसंख्येवरती प्रामुख्याने जर बघितलं तर भौगोलिक घटकाचा मोठा प्रभाव पडत असल्यास आपल्याला पाहायला मिळतो. आता भूरचनेचा विचार करत असताना या ठिकाणी काही ठिकाणीची भूरचना जी आहे ती पर्वती आहे, काही ठिकाणी पठारे आहे, काही ठिकाणी मैदानी आहे, काही ठिकाणी समुद्र किनारे आपल्याला पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी प्रदेशाची उंची कमी किंवा जास्त अशा स्वरूपाची पाहायला मिळते. मग हे सगळे घटक जे आहेत ते लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. आता यामध्ये पहिला घटक जर विचारात घेतला फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पर्वत हा पहिला घटक जर विचारात घेतला तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या जी आहे ती कशी विरळ स्वरूपाची असली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या प्रदेशाची भूरचना जी आहे कशी ओबडधोबड, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी काही जास्त उंचीचे, तीव्र उताराचे, खडकाळ जमीन किंवा जंगल, काही दुर्गम प्रदेश अशा प्रदेशाची जी ठिकाणची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी लोकसंख्या जी आहे अतिशय विरळ स्वरूपाची लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी कोणत्याही शेतीचा विकास होत नाही किंवा उद्योगधंद्याचा विकास होत नाही, म्हणून या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या विरळ स्वरूपाची तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर जंगल क्षेत्र जास्त असतं त्या ठिकाणी आणि म्हणून लोकसंख्या जी आहे कमी स्वरूप पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणचे लोक जे आहेत त्यांना उपजीविकेचे साधन सुद्धा अतिशय मर्यादित उपजीविकेचे साधन असतात आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हे जे प्रदेश आहेत त्यांचा विकास जो आहे हा फारसा झालेला नसतो, त्यामुळे पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या जी आहे ही कमी होईल, म्हणजे पठारापेक्षा कमी ही लोकसंख्या या भागामध्ये असलेली पाहायला मिळते. उदाहरण जर बघितलं तर भारतामध्ये हिमालय पर्वतरांग असेल किंवा इतर रॉकी पर्वत असेल, अँडीज पर्वत असेल, या पर्वतरांगेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला लोकसंख्या जी आहे ती अतिशय विरळ किंवा कमी असलेली पाहायला मिळते. आता पर्वतीय प्रदेश जे आहेत हे मानवी वस्तीसाठी किंवा मानवी वसाहतीसाठी प्रतिकूल असलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि जरी हे या ठिकाणी लोकसंख्या कमी असली तरी काही पर्वतीय प्रदेशामध्ये मानवी वस्ती थोड्याफार प्रमाणामध्ये आढळते. मग अशा पर्वतीय प्रदेशामध्ये काहीतरी सोर्स असतो, त्यांना काहीतरी खनिज साधन संपत्ती असते किंवा अजून काहीतरी सोर्स उपलब्ध असेल तर तेव्हा त्या ठिकाणी लोकसंख्येची दाटी होत असते. आता उदाहरण जर घेतलं तर भारतामध्ये आसामचा जो काही भाग जो आहे त्या ठिकाणी खनिज तेलाचं उत्खनन केलं जातं, म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला
मिळते. त्याचबरोबर आता अमेरिकेमधील अप्लेशियन पर्वतीय प्रदेश बघितला तर या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आता ज्या काही जास्त उंचीवरील ठिकाणे जे आहेत ती थंड हवामानाचे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखली जातात. मग या थंड हवामानाच्या ठिकाणी पर्यटन हा व्यवसाय जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सृष्टी सौंदर्य त्याचबरोबर उंच पर्वतीय प्रदेश हे जे आहेत हे पर्यटकांना आकर्षित करत असतात आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाचा विकास होतो. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा भागामध्ये मानवी वस्ती जी आहे ती आपल्याला आढळते. आता उदाहरण जर घेतलं तर या ठिकाणी आज भारतामध्ये सिमला असेल, कुल्लू मनाली असेल, दार्जिलिंग असेल, माउंट आबू असेल, उटी असेल, या ठिकाणी जे आहे हे थंड हवेची ठिकाण असल्यामुळे लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अगदी महाबळेश्वरचा विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये लोकवस्ती जी आहे ती लोकवस्ती दिसून येते. म्हणून या ठिकाणी भौगोलिक घटकापैकी भूरचनेमधला पर्वतीय घटक जो आहे हा पर्वत हा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पठार. आता या ठिकाणी हा आपण बघितलेला आहे हा दुसरा घटक आहे हा पठार. तर पठारी प्रदेशाचे एक या ठिकाणी जर बघितलं तर मानवी जीवनासाठी पठारी प्रदेश पर्वतीय प्रदेशापेक्षा थोडेसे अनुकूल असले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पर्वतीय भागामध्ये लोकसंख्या थोडी कमी असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त जी आहे तुम्हाला पठारी भागामध्ये लोकसंख्या पाहायला मिळते. तर तरी सुद्धा काही पठारी प्रदेश जे आहेत हे दुर्गम अशा प्रकारचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा भागामध्ये फारशी लोकसंख्या नसते. तर इतर भागाशी ज्यावेळी आपण तुलना करतो त्यावेळेला पठारी भाग थोडीशी लोकसंख्येला पर्वतापेक्षा थोडी जास्त लोकसंख्या पाहायला मिळते. त्यामुळे पठाराची लोकसंख्या जी आहे ही थोडीशी मैदानी भागापेक्षा थोडीशी कमी असते आपल्याला पाहायला मिळते. उदाहरण जर घेतलं तर या ठिकाणी तिबेटचं पठार, तर तिबेटच्या पठारावर थोडीशी त्या ठिकाणी कमीच लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. मात्र काही पठारावरील एक सुपीक जमिनीचा जो प्रदेश जो आहे त्या ठिकाणी शेती आणि उद्योगधंद्याचा विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक कारखाने, अनेक उद्योगधंदे, शेती याचा विकास झालेला असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची दाटी तुम्हाला पाहायला मिळते. उदाहरण जर घेतलं तर भारतामध्ये दख्खनचं पठार आहे, उत्तर अमेरिकेमध्ये कोलंबियाचं पठार आहे. त्या पठारावरती लोकसंख्या थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर काही पठारावरती खनिज सापडतात, त्या खनिज उद्योगांचा विकास झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. तर अशा जे काही पठारी भाग आहेत पठारी भागामध्ये ज्या ठिकाणी असा आर्थिक विकास झालेला आहे अशा ठिकाणी लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेच्या पठारावरती हिरेच्या खाणी तुम्हाला पाहायला मिळतात किंवा ऑस्ट्रेलियामधच्या पठारावरती सोन्याच्या खाणी आहेत. कालगोर्ली आणि कालगार्डी हे दोन ठिकाणं हे जे आहेत ते महत्त्वाची तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी सोन्याच्या खाणी ज्या आहेत त्या सोन्याच्या खाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची दाटी थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर पठारी प्रदेशामध्ये थोडीशी लोकसंख्या कमी असते. त्यानंतर मैदानी प्रदेश. आता या ठिकाणी हा नेक्स्ट जो घटक जो आहे तो मैदानी प्रदेश म्हणजे भूरचनेचा विचार करत असताना भूरचनेमध्ये पर्वत, पठार आणि 3 नंबरला जो आहे तो मैदान. तर पर्वतीय आणि पठारी प्रदेशाच्या मानाने जर बघितलं तर मैदानी प्रदेशामध्ये थोडीशी जास्त लोकसंख्येची घनता किंवा दाटी असते आपल्याला पाहायला मिळते. मैदानी प्रदेश कसे असतात? सुपीक असतात, सुपीक जमिनीचे प्रदेश असतात आणि म्हणून या ठिकाणी काय होतं तर अन्नधान्याचं किंवा कृषी मालाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होत असतं. त्याचबरोबर कृषीमध्ये जो काही कच्चा माल जो आहे त्या ठिकाणच्या कारखान्याला तो पुरवठा होत असतो. तर अनेक जे काही कृषी आधारित उद्योगधंदे